प्रेमाची गोष्ट भाग 2 ह्या चित्रपटाची कॉन्सेप्ट 2025 मध्ये खरंच चालेल का? हा विचार डिरेक्टरने केला असेल का? हा खरंच प्रश्न पडतो। तर प्रेमाची गोष्ट भाग 2 हा चित्रपट मी पाहिला, तुम्ही पाहायचा का? त्याचा रिव्ह्यू आपण आता करणार आहोत। तर नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर सतीश राजवाडे दिग्दर्शित प्रेमाची गोष्ट भाग 2 हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेला आहे। काल हा चित्रपट रिलीज झाला, तो मी पाहिलाय। चला तर मग ह्याचा रिव्ह्यू करूया। तर सर्वप्रथम तर या चित्रपटाच्या कथेबद्दल थोडक्यात सांगतो। कथा आपण ट्रेलरमध्ये जी पाहिली होती ऑलमोस्ट कथा सेमच आहे। म्हणजे ललित प्रभावळकर आणि ऋचा वैद्य एकमेकांचे बेस्ट फ्रेंड, ते लग्न करतात, मग ते लग्न सक्सेसफुल नाही होत, त्यांचं रिलेशन, त्याच्यामध्ये भांडणं खूप होतात, मग ते कोर्ट पर्यंत जातं। कोर्टमध्ये गेल्यानंतर सुद्धा पुढे काही ट्विस्ट दाखवलेले आहेत। बरं, त्याच्यानंतर ते सगळं खापर, प्रेम टिकत नाही किंवा रिलेशन टिकत नाही, ते सगळं दिवार फोडतो ललित प्रभावळकर। मग त्यामुळे देव त्याला सेकंड चान्स देतो का, किंवा त्याला त्याच्या लग्नाबद्दलचं त्याचं लव्ह रिअलाइज होतं का? परत त्याच्यानंतर त्याच्या बालपणाची क्रश त्याच्या लाईफमध्ये येते, तर तिच्यावर प्रेम जडतं का? नक्की त्याचं लग्न कोणाबरोबर होतं किंवा प्रेम कोणाबद्दल होतं, हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल। आता स्क्रीन प्ले बद्दल म्हणाल तर फर्स्ट हाफ चित्रपटाचा खूप बेटर आहे सेकंड हाफ पेक्षा, कारण सेकंड हाफ मध्ये जे आहे ते खूप सारे प्रिडिक्टेबल क्षण आहेत, पण फर्स्ट हाफ मध्ये इमोशन्स, ड्रामा, कॉमेडी, स्पेशली मी सांगेन कॉमेडी खूप भन्नाट केलेली आहे। म्हणजे भाऊ कदम असेल, स्वप्नील जोशी असेल, ललित प्रभावळकर असेल, खूप छान कॉमेडी सीन्स आहेत। त्यामुळे फर्स्ट हाफची पकड खूप छान होते, पण सेकंड हाफ मध्ये खूप काही प्रिडिक्टेबल क्षण आहेत क्लायमॅक्स पर्यंत येईपर्यंत, पण मला क्लायमॅक्स त्यातल्या त्यात खूप आवडला। त्यानंतर आता आपण येऊयात की या चित्रपटातील जे कलाकार आहेत त्यांचा अभिनय कसा झाला। तर स्पेशली ललित प्रभावळकरचा अभिनय मला खूप आवडला, कारण लव्ह स्टोरीज असली का तो सहज म्हणजे बॅटिंगच करून जातो त्या चित्रपटामध्ये, तर तशीच बॅटिंग त्यांनी केलेली आहे। ऋचा वैद्यचा परफॉर्मन्स खूप छान वाटला। रिद्धिमा पंडित जिच्या कॅरेक्टरला घेऊन खूप ट्विस्ट आणि टर्न्स आहेत, खूप स्टोरीज आहेत, जे सब प्लॉट्स आहेत, तर ते खूप छान तिने पद्धतीने रिव्ह्यूल केलेत आणि खूप ऍक्ट मध्ये दाखवलेले आहेत। खूप छान ऍक्टिंग केले थोडक्यात रिद्धिमा पंडितने पण सुद्धा, आणि बाकी जे सहकलाकार आहेत त्यांच्याही खूप छान जे ऍक्टिंग आहे ती झालेली आहे। आता येऊयात की ह्या चित्रपटाचं जे संगीत आहे ते कसं झालंय। तर काही गाणी ओके ओके आहेत, पण काही गाणी छान सुद्धा आहेत। म्हणजे एखादं गाणं लक्षात सुद्धा राहण्यापैकी आहे, मग ते म्हणजे ये पुन्हा जे गाणं आहे ते गाणं मला छान वाटलं। चित्रपटाच्या प्रोडक्शन व्हॅल्यू बद्दल म्हणाल तर चित्रपटाची प्रोडक्शन व्हॅल्यू रिच आहे, म्हणजे खूप छान दिसतो, कलरफुल दिसतो चित्रपट, आणि त्यामुळे थोडं चित्रपट बघायला सुद्धा उत्सुकता वाढते। आणि नंतर येऊयात की चित्रपटाचं जे डायरेक्शन झालेलं आहे, कॅप्टन ऑफ द शिप सतीश राजवाडे यांचे अनेक चित्रपट, मुंबई पुण्याची सिरीज, तर त्यांनी खूप छान चित्रपट दिले इंडस्ट्रीला। त्यापैकी हा चित्रपट त्या मानाने माझ्यासाठी तेवढा काय म्हणाल ना, अप टू मार्क नाही झाला, कारण त्यांची लेवल आता इथे आहे, तर ते मॅच करणं थोडं जमलं नाही। कारण मला वाटतं की कॉन्सेप्ट, म्हणजे ही कॉन्सेप्ट ना आपण खूप पहिल्या चित्रपटामध्ये पाहिली आहे, मग ती कॉन्सेप्ट आता चालेल का खरंच, हा विचार करायला। म्हणजे आता आपण 2025 मध्ये आलोय आणि लोकांनी असे कंटेंट खूप कन्झ्युम केलेले आहेत, ऑलरेडी खूप पाहिलेले आहेत, तर मग तो चित्रपट चालेल का, ती कॉन्सेप्ट चालेल का, हा विचार करायला पाहिजे होता। बाकी चित्रपट खूप छान रीतीने काय म्हणाल ना, खूप बांधून ठेवलेला आहे। फक्त एवढंच की जी कॉन्सेप्ट होती ती कुठे ती सरप्राइझिंग नाही वाटत, काही नवीन वाटत नाही, त्यामुळे तो चित्रपट कुठेतरी गडबडला असं वाटतं, आणि तो सेकंड हाफ त्यामुळेच गडबडला असं मला वाटतं कुठेतरी। पण ओव्हरऑल चित्रपट बघायला गेलात तर चित्रपट छान आहे, पण कुठे सरप्राइझिंग किंवा त्यामध्ये नाविन्य नाही असं मला वाटतं, कारण त्याचं सगळं म्हणजे जे आहे ते कॉन्सेप्टमुळे झालेलं आहे असं मला वाटतं। कारण कॉन्सेप्ट आधी आपण पाहिले, त्यामुळे काही नवीन वाटतच नाही, आणि खूप काही प्रिडिक्टेबल क्षण आहेत सेकंड हाफ मध्ये, त्यामुळे मला असं वाटतं की अजून थोडा ड्रॉप होतो चित्रपट। तर ओव्हरऑल चित्रपट म्हणाल तर ओके, पण काही नवीन नाही। आणि स्टार्स बद्दल म्हणाल तर मी देईन 5 पैकी 3 स्टार्स या चित्रपटाला। आणि तुम्ही जायचं की नाही तर मी म्हणेन की तुम्ही एक चान्स द्यायला ह्या चित्रपटाला, जसं चित्रपटामध्ये सांगितलं सेकंड चान्स, तर एक चान्स तरी ह्या चित्रपटाला नक्कीच देऊ शकतात। तर हे होतं
प्रेमाची गोष्ट भाग 2 ह्या चित्रपटाबद्दलचा माझा रिव्ह्यू. तुम्ही जर का चित्रपट पाहिला तुम्ही माझ्या कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. तर इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.